नमस्कार मंडळी. मी नंदकुमार मुंडे. दिलासावरील माझ्या सर्व बंधू आणि माता भगिनींना माझा प्रणाम. रामायणात अनेक अशा सुंदर गोष्टी किंबहुना आपल्याला प्रेरणादायी विचार करायला लावणाऱ्या अशा अनेक गोष्टी ह्या लिहिल्या गेलेल्या आहेत. वेगवेगळी रामायणं म्हणजे कथा तीच, पण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आणि प्रत्येकाची लिहिण्याची पद्धत वेगळी. खरंच म्हणजे माझ्या ऐकण्यात 108 रामायण आहेत. कुंभार सर, कदाचित तुम्हाला माहीत असेल, एक मोरोपंतांचं रामायण म्हणे असं आहे, की ते रामायणाला निओष्ठ रामायण असं म्हणतात. निओष्ठ म्हणजे छंदबद्ध रचना, पण या रचनेमध्ये प, फ, ब, भ, म या वर्णांचा पूर्णपणे वापर नाही. राम या शब्दात म आहे, लक्ष्मण या शब्दात म आहे, मारुतीत म आहे. पण काय शब्दसंपदा असेल आणि आपल्या भाषेची समृद्धी केवढी असेल. तर असं निओष्ठ रामायण लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे प, फ, ब, भ, म वापरायचे नसतील तर त्यांनी रामासाठी राघव शब्दाचा वापर केला किंवा अंजनी सूत वगैरे असं. असो, हा एक वेगळा भाग. आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट जी ऐकलेली आहे ते सांगतो. सीतेचं अपहरण झालं. राम, लक्ष्मण अत्यंत शोकाकुल अवस्थेमध्ये वनामध्ये फिरतायत आणि आक्रोश करतायत. सारं वातावरण गुंद आहे, शोकाकुल आहे. प्रत्येक दिसणाऱ्या झाडाला सुद्धा विचारलं जात आहे. पशुपक्षी शांतपणे हा कोलाहल ऐकतायत. साऱ्यांचं साऱ्यांचं मन विदीर्ण झालंय, कारण प्रत्यक्ष परमेश्वर आक्रोश करतोय हो. मानवाचा अवतार मानवात अवतार घेतल्यामुळे या सर्व गोष्टींची मर्यादा पाळत हा शोक जेव्हा व्यक्त होत आहे आणि हे सगळं चाललेलं असताना ही मंडळी जेव्हा पुढे जातात, तेव्हा आपणास माहिती आहे, की यावेळी राम आणि लक्ष्मण दोघंच आहेत. ना कुठली सेना, ना कुठलं राजवैभव, ना कुठलंही काहीही जवळ नाही. फक्त एक अशी अवस्था, ज्या अवस्थेमध्ये ते फिरतायत, शोक व्यक्त करतायत आणि त्यावेळी त्यांना जटायू पक्षी हा अत्यंत विदीर्ण अवस्थेमध्ये पडलेला दिसतो. जटायू रामलक्ष्मणांना हाकारतो. मंडळी जवळ जातात आणि बघा, राम पाहतो की हे जटायू महाराज अतिशय विद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहेत. ते मांडीवर त्यांचं डोकं घेतात. स्वतः शोकाकुल असूनही या आपल्या प्रिय पक्षासाठी ते तिथे बसलेले आहेत आणि जटायूचा आणि रामांचा संवाद तिथे छोटासा असा आहे. जटायू सर्व अवस्था, सर्व प्रकार, झालेली घटना सांगतो. त्याने केलेल्या प्रतिकाराचं वर्णन करतो. रावणाच्या विद्धतेचं वर्णन करतो, किंबहुना रावणाच्या पराक्रमी असण्याचं वर्णन करतो, रावणाच्या वैभवाचं वर्णन करतो, रावणाच्या शक्तीचं वर्णन करतो आणि सांगतो, अशा या शक्तिमान व्यक्तीनं मातेचं अपहरण केलेलं आहे आणि तो अमुक या दक्षिण दिशेला गेलेला आहे वगैरे सर्व गोष्टी सांगतो. आणि शेवटी असं विचारतो, रामा, रामा, माझा अंतसमय आहे आणि आता ज्या अर्थी मी तुझ्या मांडीवर प्राण सोडतोय, त्या अर्थी
विद्यार्थी मला नक्कीच मला नक्कीच स्वर्गप्राप्ती होणार आहे. स्वर्गात मी जाईल आणि रामा, ज्याने रामासारख्या अपत्याला जन्म दिला, अशा दशरथांचीही तिथे मला भेट होईल. एक विचारू रामा? राम म्हणतात, विचारा. तिथे गेल्यानंतर दशरथजी भेटल्यानंतर हा जो झालेला प्रकार आहे, हा मी त्यांना सांगू? राम जे उत्तर देत आहेत ना, ते बघा, कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा कुठलंही संकट असेल, तर ज्याचा आत्मविश्वास बळकट आहे, तो काय सांगेल? तेव्हा आत्मविश्वास आपला टिकला पाहिजे. आपला आत्मविश्वास हा समग्र असला पाहिजे. त्या क्षणी ना रामाजवळ कुठली सेना आहे, ना हनुमानासारखा बलवान, बलशाली, बलाढ्य असा सेवक आहे. कुठलीही अवस्था नाही, ना भरत आहे, ना सेना आहे, ना राज्य आहे. काहीही नाही. अशा अवस्थेतही राम जे उत्तर देत आहेत, ते मी सांगणार आहे आणि गोष्ट इतकी छोटीशी असणार आहे. राम त्याला म्हणतात, जटायू महाराज, नका. माझ्या पित्याला हे सांगून विद्ध करू नका, दुःखी करू नका. पण हे मी जाऊन सांगा, मी तिथे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ही जी गोष्ट घडलेली आहे, मी तिथे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. विचारतो तो, जटायू विचारतो, रामा, कसं पोहोचवणार? हे बघा, ज्या रावणाने हे कृत्य केलेलं आहे, तो रावण अतिशय दुःखी अवस्थेमध्ये तिथे ज्यावेळी असेल, हो, रावणालाही स्वर्गप्राप्ती होणार आहे. कारण त्याचा मृत्यू रामाच्या हातून होणार आहे. ज्याचा मृत्यू रामाच्या हातून होईल, त्यालाही स्वर्गप्राप्ती होईलच ना. तेव्हा तो तिथे जाईल आणि दशरथजी त्यांना विचारतील, माझा पिता त्यांना विचारेल, अरे अरे रावणा, तू स्वर्गात आलायस, तुझा सर्व कुळाचा नाश झालाय, हे सारं कुळ याचा विनाश करणारा असा पराक्रमी कोण रे? आणि काय झालंय? त्यावेळी रावण स्वतः त्यांना सांगेल जे घडलं ते. तेव्हा तुम्ही हे सांगण्याचा काही अट्टहास करू नका. मी रावणाला हे सांगायला तिथे पाठवेन आणि ज्यावेळी तो तिथे स्वतः सांगेन, त्यावेळी अर्थातच माझ्या पत्नीची ही सुटका झालेली असेल. त्यांची सून सृषा ही अयोध्येला परत गेलेली असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांना या गोष्टीचं ज्ञान होईल, तेव्हा ते समाधानी राहतील. तेव्हा हे सांगण्याचे कष्ट आपण घेऊ नका. मी रावणाला पाठवतो. केवढा आत्मविश्वास! एका इतक्या बलाढ्य शत्रूला सुद्धा मी परास्त करेन. असा जबरदस्त आत्मविश्वास आपणही आपल्या प्रत्येक कृतीत ठेवण्याचा प्रयत्न करूया. या रामाच्या अशा बोलण्याला वंदन करूया आणि आपलं जीवन आपण अधिक आत्मविश्वासपूर्वक जगूया. धन्यवाद. आता पुन्हा भेटूया रविवारी. धन्यवाद.